ईशवंदना, गुरुवंदना आणि त्रिवार ओंकार करूया आणि सुरुवात करू. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिओम. तुमच्या सर्वांमधील ईश्वरी तत्वाला माझं कृतज्ञतेने वंदन. सावित्री आख्यानावरती आपण विचार करतो आहोत, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि खरोखर श्री माताजी असं म्हणतात की सावित्रीचा अभ्यास करणं हाच योग आहे. आज मानव जातीच्या समोर दोन महत्वाच्या समस्या आहेत. कुठल्या? एक छोटी समस्या आहे आणि एक मोठी समस्या आहे. छोटी समस्या कोणती आहे? तर अज्ञान, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इग्नोरन्स असं म्हणतो. अज्ञान आहे. संपूर्ण मानव जातीच्या सभोवताली अत्यंत विस्तृत असा अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे आणि ही त्याची छोटी समस्या आहे. कारण अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे, पण तो नाहीसाही करता येऊ शकतो. ज्ञानाची पंथी पेटवली आणि ती जर विस्तारित केली तर. त्यामुळे ही छोटी समस्या आहे की मानवजातीच्या समोर महासागरासारखा बृहत खूप मोठा असा अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे आणि त्या अज्ञानाच्या अंधकारामध्ये त्या मनुष्याच्या जन्म मरणाचे फेरे चालू आहेत, लाखो. त्यातून तो बाहेरच पडत नाहीये. ही समस्या आहे, पण ही छोटी समस्या आहे, इग्नोरन्स. दुसरी समस्या जी मानवजातीच्या समोर आहे ती मोठी समस्या आहे आणि ती आहे एरोगन्स. पहिली समस्या इग्नोरन्स आणि दुसरी समस्या एरोगन्स. एरोगन्स म्हणजे काय? की मला सगळं कळतं, मला ज्ञानाची गरज नाही. आणि असा अहंकार खूप जणांना झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या सभोवतालचा अज्ञानाचा अंधकार हा नाहीसा होतच नाहीये जन्मानजन्म. ते अधिक खोल 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 ज्ञानाची पंथी लावणं याचा अर्थ डिग्र्या मिळवू नका. आपल्याला जर खूप डिग्र्या मिळवल्या तर आपण त्याला ज्ञान समजतो. हाच एरोगन्स आहे. म्हणजे माझे गुरु तर नेहमी सांगायचे की आपल्याला डिग्री मिळाल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं, प्रमाणपत्र युनिव्हर्सिटीकडनं, ते आपल्या ज्ञानाचं प्रतीक आहे का अज्ञानाचं? जरा विचार करा. समजा फिजिक्स मध्ये मी मास्टर आहे, मला MSc फिजिक्स असे डिग्री मिळाली आणि ती मी भिंतीवर टांगली, तर हे अज्ञानाचं प्रतीक आहे की मला या जगात फक्त फिजिक्स कळतं. फिजिक्स सोडून बाकी काहीच कळत नाही, केमिस्ट्रीत काही नाही.
बायोलॉजी काही नाही, अँथ्रोपॉलॉजी काही नाही. म्हणजे ज्ञानापेक्षा हे अज्ञानाचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मी धरून सगळे आपण आणि अज्ञानाच्या अंधकारामध्ये जन्मानुजन्म चाचपडतो आहोत. दिस इज द बिग ट्रॅजेडी ऑफ ह्युमन लाईफ. इग्नोरन्स अँड एरोगन्स. इग्नोरन्स दूर करता येतो, एरोगन्स दूर करणं फार अवघड आहे. मला सगळं कळतं, मला ज्ञानाची आवश्यकता नाही, माझ्याकडे आहे सगळं. 4 बुक शिकलेला अहंकारी होतो. आणि किती मोठा अहंकार, ईश्वराच्या अस्तित्वाला तो आव्हान देतो. व्हेअर इज गॉड असं म्हणणारे आज किती जण आहेत? अरे 5.5 फुटाचा तू, हे व्यापक विश्व जे आहे त्याची कल्पना तरी तुला आहे का? आपण ज्या आकाशगंगेमध्ये राहतो, खगोलशास्त्रज्ञ सांगतात त्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लाखो पटीने मोठे किमान 100 अब्ज तारे आहेत. कमीत कमी 100 अब्ज तारे त्या आकाशगंगेत आपण राहतो. या विश्वामध्ये सगळ्यात गतिमान काय आहे तर प्रकाश, लाईट. तो एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर इतकं अंतर कापतो. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. तो एका वर्षात जितकं अंतर कापेल त्याला एक प्रकाश वर्षाचं अंतर म्हणतात. 1 लाईट इयर डिस्टन्स. म्हणजे या 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता प्रकाश सोडला. मन आहेच, मन आहेच. मन ही सूक्ष्म आहे आणि प्रकाश हा स्थूल आहे. प्रकाश दिसतो. मनाची गती सुद्धा खूप आहे, मान्य आहे. पण प्रकाशाची गती मोजली आहे शास्त्रज्ञांनी. ते म्हणतात एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. टिक. असा एक सेकंद झाला की 3 लाख किलोमीटर. बापरे. मग तो एका मिनिटाला किती जाईल, मग एका तासाला किती जाईल, मग एका दिवसात किती जाईल, मग एका महिन्यात किती जाईल आणि अशा एक वर्षात किती जाईल. या 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता प्रकाश सोडला तर 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख असं करत करत तो पुढच्या 31 डिसेंबरला रात्री 12ला जिथे पोहोचेल त्याला 1 लाईट इयर डिस्टन्स म्हणतात. एक प्रकाश वर्षाचं अंतर. आपण ज्या आकाशगंगेमध्ये राहतो त्याच्या शेजारची एक आकाशगंगा आहे. ऋग्वेदामध्ये तिचं वर्णन केलेलं आहे. तिला देवयानी असं नाव दिलं ऋषीने. देवयानी. ती अगदी आपल्या आकाशगंगेची मैत्रिणी. शेजारीच राहते. भिंतीला भिंत खेटलेली आहे. खूप जवळ आहे. किती जवळ आहे? आपल्या आकाशगंगेवरनं प्रकाश किरण सोडला तर 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख प्रति सेकंद असं करत करत त्याला त्या आकाशगंगेवर जायला 17.5 कोटी वर्ष फक्त लागतात. फक्त 17.5 कोटी वर्ष. आता कल्पना करा विश्व किती व्यापक आहे आणि या व्यापक विश्वातला ते आपली आकाशगंगा किती छोटी, त्यात सूर्यमाला किती छोटी, त्यात 99% सूर्य आहे, बाकीचे 1% सगळे 10 ग्रह, त्यात पृथ्वी किती छोटी, त्यात 70% पाणी, 30% भूमी, त्यात किती देश, त्यातला भारत, त्यात अनेक राज्य, त्यात अनेक गावं, त्याच्यातला छोटासा मी 5.5 फुटाचा आणि मी म्हणतो व्हेअर इज गॉड. देव कुठे आहे? हा एरोगन्स नाहीये? याच्या इतका एरोगन्स दुसरा नसेल. केवढा उद्धटपणा हा. विश्व मॅनेज करणाऱ्या शक्तीच्या अस्तित्वाला मी आव्हान देतो. आणि त्यामुळे मनुष्य जीवनाच्या समोर या 2 प्रमुख समस्या आहेत. आणि श्री अरविंद म्हणतात की या समस्या जर आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल आणि आरोहण आपल्याला करायचं असेल तर 5 गोष्टी आपल्याला जीवनात आणाव्या लागतील आणि यालाच त्याने इंटिग्रल योग म्हणतात. सावित्रीमध्ये याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. कोणत्या 5 गोष्टी? अभिप्सा पाहिजे. अभिप्सा. मला ज्ञानाची तळमळ वाटली पाहिजे. भूक लागली पाहिजे.
आपल्याला ज्ञानाची भूकच लागत नाही. अहो, तुम्ही सावित्रीचं आख्यान ऐकायला याल का? नाही नाही, नको, आज नाही जमणार मला. का बरं? पिक्चर पाहायला जायचं. तिथे 3 तास. आज खूप पवित्र दिवस आहे गीता जयंतीचा. त्यावेळेला आम्ही अनेकांना जातो सांगायला की अहो, गीता ऐकायला या. ते म्हणतात वेळ नाही आम्हाला. हा, कुठे ₹5 बोनस मिळत असेल तर मग आम्ही जाऊ. तेव्हा फायदा काय? ही फायदावादी मंडळी आहे सगळी. फायदा काय आहे? तेव्हा या सृष्टीमध्ये मनुष्य जातीची, मनुष्य जीवनाची शोकांतिका आहे. त्याला अभिप्साच नाही. तत्वज्ञान सांगायला सगळ्यांना एकत्र बोलवणं हे भूक लागलेली नाही त्याला ताटावर बसवण्यासारखं. तो 10 वेळा उठून जाणारच आहे. काल 100च्या वर होते सगळे, आज 50च आहेत. आता उद्या आणखी कमी असते. याचं कारण काय? माहितीये, ती भूक नाही ना लागलेली आपल्याला. म्हणजे माझ्या सहित मी सांगतोय बरं का, मी पण तुमच्यातलाच आहे. अभिप्सा पाहिजे, ज्ञानाची तळमळ. ईश्वरा तूच तूच तूच. अभिप्सा पाहिजे, श्री अरविंद म्हणतात. दुसरी गोष्ट श्रद्धा. मी जर या मार्गाने गेलो, हा ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला, तो आणखी मोठा करत गेलो, तर या अज्ञानाच्या अंधकारातून मी बाहेर पडू शकेन. ही श्रद्धा पाहिजे. अभिप्सा, त्यानंतर श्रद्धा, त्याच्यानंतर तपस्या. तिसरी गोष्ट ते म्हणतात, हे करायचंय तर मला काहीतरी सुखदुःख उचलावे लागतील. हा, आज मला आज 8 वाजता जॉईन व्हायचंय सावित्री आख्यानाला. मग काहीतरी टाळावं लागेल मला. तपस्या. तेव्हा अभिप्सा, श्रद्धा, तपस्या, त्याग, त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. माझ्या आध्यात्मिक साधनेच्या आड येणाऱ्या गोष्टी सोडून देणं म्हणजे त्याग. चौथी गोष्ट त्याग. आणि 5वी गोष्ट समर्पण. पूर्ण आयुष्य ईश्वराच्या चरणी वाहून द्यायचं. चिंताच निघून जाईल. मी माझा विचार करणारच नाही. माझं जीवन भगवंता तुझं आहे, ईश्वरा तुझं आहे. त्यामुळे माझे आरोहण करायचं किती करायचं तू ठरव. मी तयार आहे मात्र त्यासाठी. अभिप्सा, श्रद्धा, तपस्या, त्याग आणि समर्पण या 5 तत्वांचं जर जीवनामध्ये आपण अवलंबन घेतलं, स्टिम्युलेशन, तर आपलं आध्यात्मिक आरोहण होऊ शकेल. असं श्री अरविंद नुसतं सांगत नाही, त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं स्वजीवनाद्वारे. श्री अरविंदांवरती मराठीमध्ये खूप कमी जणांनी लिहिलेलं आहे. औरंगाबादच्या डॉक्टर विजया देशपांडे यांनी खूप सुंदर अनुवाद केलेला आहे. तर त्याचा एक सुरुवातीचा उतारा मी वाचून दाखवतो. खूप सुंदर आहे. मंत्रमुग्ध होतं वाचत असताना. सावित्रीच्या सुरुवात अरविंदांनी, श्री अरविंदांनी जी केलेली आहे त्याचा अनुवाद डॉक्टर विजया यांनी असा केलेला आहे. देवदेवता जागृत होण्यापूर्वीचा तो प्रहर होता. अजूनही निराशाजनक निशेचं साम्राज्य होतं. पृथ्वीच्या काळोखामध्ये आवृत्त झालेलं. परंतु परिस्थिती बदलत जाते. उशककालीन उजेड अंधकारावर मात करतो, उजाडत जातो. याच काळात सावित्री देखील जागी होते. सावित्री म्हणजे जागृती. भविष्यात मृत्यूवर विजय मिळवण्याचं चिन्ह म्हणजे सावित्री. सावित्री हे विश्व मातेचं प्रतीक आहे. तिच्या मानवतेत देखील दिव्यत्वाचा समसमान भाग आहे. तिचा आत्मा सर्वात्मक विश्वेश्वराशी तादात्म्य पावलेला आहे. तिच्या प्रकृतीला अवघी सृष्टी आपलीच असल्याची जाणीव होत आहे. तिचा जीव विलग असूनही त्यात अवघी जीवसृष्टीच सामावलेली आहे. ती दूर राहूनही अवघ जगच आपल्या कवेत धारण करते आहे.
विश्वमातेचं प्रेम म्हणजेच तिचं प्रेम. मृत्यूच्या प्रचंड प्रहरात एक बीज पेरलं जातंय. स्वर्गीय शाखेचं मानवी आत्म्यावर रोपण केलं जात आहे. प्रकृती तिच्याच मर्त्य पावलावर पाऊल ठेवून चालते आहे. काय सुंदर आहे हो. हे शांतपणे वाचलं पाहिजे आणि त्यातला एक एक शब्द काळजामध्ये झिरपला पाहिजे. तर आपलं आरोहण हे होईल. तेव्हा काल आपण बघितलं की अश्वपती हा तपस्व्यांचा तपस्वी आहे, योग्यांचा योगी आहे. अश्व म्हणजे जोम, उत्साह, बल, सामर्थ्य यांचं प्रतीक, सिम्बॉल ऑफ स्ट्रेंथ. आणि त्यामुळे त्याला स्वतःची मुक्ती नकोय, त्याला प्रजेची उत्क्रांती हवी आहे. मानव जातीमध्ये अनेक उणिवा आहेत. मानव जातीमध्ये क्षुद्रता आहे, दीनता आहे, लाचारी आहे, मान्य आहे. पण या यातनांमधून मानवतेची मुक्ती अश्वपतीला पाहिजे. अश्वपतीला या पृथ्वीवरती स्वर्ग आणायचा आहे आणि त्यासाठी तो अत्यंत खडतर साधना करतोय. त्यामुळे त्याच्या साधनेची फलश्रुती म्हणजे त्याच्या पोटी जगन्मातेचा अवतार सावित्रीच्या रूपाने होतोय. इकडे सत्यवान जर आपण बघितला तर सत्यवान या सत्यवानाचे पिता दिवत्सेन. दिवत्सेन हे दृष्टीहीन आहेत, अज्ञानाचं प्रतीक आहे, सिम्बॉल ऑफ डार्कनेस असं श्री अरविंद म्हणतात. सिम्बॉल ऑफ डार्कनेस, सिम्बॉल ऑफ इग्नोरन्स इज दिवत्सेन. स्वतःच्या राज्यातून निष्कासित झालेले आहेत आणि त्यामुळे कमतरता, उणीव, अज्ञान, दुःख, क्षुद्रता, दीनता, असहाय्यता, लाचारी या सगळ्यांचं प्रतीक म्हणजे दिवत्सेन आहे. सावित्रीच्या आख्यानाचा पहिला भाग हा खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे अश्वपतीचा योग. हा सावित्री आख्यानाचा पहिला भाग म्हणतात. अश्वपतीचा योग. अश्वपतीचा योग हा श्री अरविंदांचा योग आहे. म्हणजे त्या अश्वपतीच्या आध्यात्मिक साधनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा अत्यंत खडतर असा आध्यात्मिक प्रवास मांडलेला आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की सावित्री हे श्री अरविंदांचं साधना शिल्प आहे. श्री अरविंदांचं प्रतीक म्हणजे अश्वपती आहे. चेतनेचं ऊर्ध्वरोहण झालं पाहिजे, सृष्टीचं आरोहण झालं पाहिजे आणि त्यासाठी अश्वपती अत्यंत कठीणातली कठीण साधना करतो. त्याला माहिती आहे की मला जर पृथ्वीवरती स्वर्ग आणायचा असेल, मला जर संपूर्ण मानव जातीच्या चेतनेचं आरोहण करायचं असेल, मला जर सगळ्या पृथ्वीला अज्ञानातून ज्ञानाकडे न्यायचं असेल, तर मला अगोदर स्वतःत बदल केला पाहिजे. मला स्वतःला मोक्ष, निर्वाण, मुक्ती, कैवल्य नकोय, पण अगोदर मला स्वतःत बदल केला पाहिजे. त्याचं ध्येय काय आहे? अश्वपतीचं ध्येय आहे की शांती, आनंद, प्रसन्नता आणि सामर्थ्य पृथ्वीवरती अवतीर्ण करणं. शांती, आनंद, प्रसन्नता आणि सामर्थ्य यांना पृथ्वीवरती अवतीर्ण करणं आणि त्यासाठी तो खडतर साधना करतोय. स्वतःच्या आतमध्ये तो खोल 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 उतरत चाललेला आहे. साधना करणं, आध्यात्मिक प्रवास करणं म्हणजे काय? अंतर्मुख व्हायचं, इंट्रोस्पेक्ट करायचं, स्वतःच्या आतमध्ये खोल 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 उतरत जायचंय आपल्याला. आणि ती साधना अश्वपती करतोय. त्याला आधी स्वतःची उत्क्रांती करावी लागेल हे जाणवलंय की अगोदर माझ्यात म्हणजे श्री अरविंदांनी अगोदर स्वतःमध्ये उत्क्रांती केली. अतिमानसामध्ये ते स्वतः रूपांतरित झालेले आहेत आणि मग आपल्याला त्यांनी तो साधना मार्ग सांगितलाय. तेव्हा मानव जातीच्या समोर लाखो वर्षांपासून काही प्रश्न उभे आहेत आणि त्या प्रश्नांचा शोध घेण्याचा अत्यंत कसोशीने अश्वपती प्रयत्न करतोय आणि तीच त्याची साधना आहे. मी कोण आहे?
माझं खरं स्वरूप काय आहे, मला इथे कोणती शक्ती घेऊन आलेली आहे, माझ्या बरोबर सतत कोण राहतंय. कारण भारतीय अध्यात्मामधली सगळ्यात मोठी मोठी गोष्ट म्हणजे द अल्मायटी गॉड इज विथ यू. अनसीन पॉवर ही सुखदुःखामध्ये सुद्धा तुझ्या बरोबर आहे. ही इज नॉट अवे फ्रॉम यू, ही इज विथ यू. तो तुझ्या बरोबर आहे. ती मी नेहमी उदाहरण देत असतो की एक फ्रेंच कवी फुटप्रिंट्स नावाची त्याने कविता लिहिलेली. त्या कवितेमध्ये तो फ्रेंच कवी म्हणतो की मी आयुष्याच्या संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावरती गेलो आणि तेथे क्षितिजावरती मला माझा सगळा जीवन चित्रपट दिसतोय की मी लहानपणी कसा होतो, मग शाळेत जायला लागलो, मग हायस्कूलात गेलो, मग कॉलेजमध्ये गेलो, मग शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली, मग लग्न झालं, मग मुलं झाली, मग त्यांचं संगोपन करता करता इथपर्यंत आलं. हा स्वतःचा सगळा जीवन चित्रपट दिसतोय आणि त्यावेळेला तो म्हणतो की भगवंता, द अल्मायटी गॉड, आय मस्ट बी थँकफुल टू यू. मला तुझे आभार मानले पाहिजे. याचं कारण काय? तर यू आर ऑलवेज विथ मी. आय कॅन सी द 4 फुटप्रिंट्स ऑन द सँड, 2 ऑफ युअर्स अँड 2 ऑफ माइन. मला वाळूवरती 4 पावलं उमटलेली दिसतात, 2 तुझी आणि 2 माझी. त्यामुळे मी तुझे धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो की तू माझ्या बरोबर होतास. पण जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात सॉरोज आणि सफरिंग झाल्या, तेव्हा तेव्हा तू मला सोडलंस. व्हाय डिड यू लेफ्ट मी? तेव्हा तू का सोडलं मला? कारण तेव्हा तर सगळ्यात जास्त गरज होती तुझी. वाळूमध्ये मला 2च पावलं दिसतात, टर्निंगवर. जेव्हा जेव्हा दुःख आले माझ्या जीवनात, संकट प्रत्येकाच्या जीवनात येतात. आठवून बघा बरं स्वतःचं जीवन. अनेक वेळा नाकातोंडात पाणी जातं आणि असं वाटतं की आता संसार चालवणं शक्य नाही. होतं की नाही? मग देवा तू का सोडलंस मला तेव्हा? वळूवर 2च पावलं दिसतात. दुःखात का सोडलंस मला? शेवटच्या कडव्यामध्ये देव उत्तर देतो, माझ्या बाळा, तेव्हाही मी तुला सोडलेलं नव्हतं. तुला 2 पावलं दिसतात, कारण मी तेव्हा तुला आय वॉज कॅरीड यू देन. मी तुला तेव्हा कडेवर उचलून घेतलेलं होतं. ती 2 पावलं माझी आहेत. तेव्हा हे भारतीय अध्यात्मामधला हा पिलर आहे, हा सिद्धांत. ईश्वर सतत माझ्या बरोबर आहे. त्यामुळे मी कोण आहे? माझं खरं स्वरूप काय आहे? मला इथे कोणती शक्ती घेऊन आलेली आहे? माझ्या बरोबर कोणती शक्ती सतत राहते? मला कोण घेऊन जाणार आहे? मृत्यूनंतर माझं जीवन काय? माझं अस्तित्व काय? माझं आणि ईश्वराचं नातं काय? या सृष्टीमध्ये मी कशासाठी आलेलो आहे? हे आदिम प्रश्न आहेत. आणि याची उत्तरं शोधण्यासाठी स्वतःच्या आत खोल खोल उतरावं लागतं आणि तीच साधना अश्वपती करतो. श्री अरविंद आपल्या आध्यात्मिक प्रवासाचं वर्णन करतात. किंवा ईश्वराचं आणि माझं नातं काय? या सृष्टीमध्ये मी कशासाठी आलेलो आहे? कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमेतात. आपल्या ऋषींनी लिहून ठेवले. कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमेतात. मी कोण आहे? कोण घेऊन आलंय मला? आणि मग त्याला जाणवतं. अश्वपतीला काय श्री अरविंद आपल्याला काय अनुभव आलेत ते जेवढं शक्य आहे तेवढं शब्दबद्ध कर. सगळं करणं शक्य नाही. त्यामुळे ते सांगतात, या सृष्टीत कोट्यवधी वर्षांपूर्वी, अब्जावधी वर्षांपूर्वी काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. फक्त एकच तत्व होतं, ते म्हणजे ईश्वरी तत्व. ब्रह्म, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो भारतीय अध्यात्मामध्ये, ते ब्रह्म होतं. अंधारही नव्हता आणि प्रकाशही नव्हता. त्याचं वर्णन श्री अरविंदांनी सावित्रीमध्ये केलेलं आहे. असा काळ युगानुयुगापूर्वीचा की त्यावेळेला अंधारही नव्हता आणि प्रकाशही नव्हता. ज्ञानही नव्हतं आणि अज्ञानही नव्हतं. दिवसही नव्हता आणि रात्रही नव्हती. सतही नव्हतं आणि असतही नव्हतं. काहीच नव्हतं. एकच ईश तत्व कोट्यवधी अब्जावधी वर्ष पौडलेलं होतं, पसरलेलं होतं.
एकच ईशतत्व. आणि अचानक त्या ईशतत्वामध्ये स्फुरण आलं. काय स्फुरण आलं? वेदांमध्ये लिहिलेलं आहे, एकोहम बहुश्याम भव. तेच श्री अरविंद सांगतात, एकोहम बहुश्याम भव. असं त्या ब्रह्मतत्वाला वाटलं की मी एक आहे, मी अनेक झालं पाहिजे. आणि त्यातून शक्तीचं स्फुरण झालं. अश्वपतीला हा अनुभव आपल्या साधनेमध्ये आलेला आहे. त्यातून शक्तीचं स्फुरण झालं आणि त्या शक्तीने या विश्व निर्मितीचा पसारा मांडला. काय सुंदर आहे. श्री अरविंदांनी खूप खूप वर्णन केलेलं आहे. आपण थोडक्यात बघतोय. खरंच 3 व्याख्यानांमध्ये हे सगळं सावित्रीचं आख्यान बघणं म्हणजे हा याच्या इतका मोठा जोक नसेल, विनोद नसेल. आयुष्य पुरणार नाही सावित्रीचा अभ्यास करायला. पण काय आहे, कमीत कमी आपल्यामध्ये या 3 व्याख्यानांमधून सावित्रीचा अभ्यास करण्याविषयीची अभिलाषा जागृत झाली तरी सुद्धा आम्हाला आनंद होईल. आणि हे सगळं श्री अरविंद आणि श्रीमा यांच्या चरणी अर्पण करताना आम्हाला आनंद. इथे अभिलाषा आपल्यात जागृत झाली. तेव्हा ते स्फुरण जेव्हा ईशतत्वामध्ये झालं, एकोहम बहुश्याम भव, तेव्हा शक्तीने या विश्व निर्मितीचा पसारा मांडला. आणि मग सर्वप्रथम निर्माण झालं आकाश तत्व. आकाश तत्व असीम, असीम असं आकाश तत्व निर्माण झालं, जे केवळ अनुमानाने सिद्ध करताय, ज्याचे भाग पाडता येत नाही, जे अविभागीय आहे, असं आकाश तत्व निर्माण झालं. शब्दाने त्याचा आश्रय घेतला, त्याच्यामध्ये स्पंदन निर्माण झाले आणि त्या स्पंदनातून निर्माण झालं वायू तत्व. आता हे सगळे पंचमहाभूत कसे टप्प्याटप्प्याने निर्माण झाले हे श्री अरविंदांनी आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये अनुभवलेलं आहे. म्हणजे फक्त वर्णन मांडलेलं नाहीये, ही त्यांची अनुभूती आहे. तेव्हा ते म्हणतात की आकाश तत्वामध्ये स्पंदन निर्माण झाली आणि त्यातून वायू तत्व निर्माण झालं. वायू तत्वामध्ये हालचाल झाली, त्यातून अग्नितत्व, त्यातून अग्नितत्व निर्माण झालं. मग आपतत्व, पृथ्वी तत्व आणि हे दृश्य जगत या पंचमहाभूतांच्या संयोगातून निर्माण झालं. अशा रीतीने ईश्वर या सृष्टीमध्ये नटला. काय सुंदर आहे बघा. ईश्वर या सृष्टीची उत्क्रांती झाली म्हणजे काय, तर श्री अरविंद सावित्रीमध्ये म्हणतात, ईश्वर या सृष्टी रूपामध्ये नटला. अनंत जो आहे तो शांत झाला. ईश्वर कसा आहे? ईश्वर अनंत आहे, इन्फानाइट आहे. विश्व किती व्यापक आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की शेजारची आकाशगंगा प्रकाशाच्या वेगाने गेलं तर 17.5 कोटी वर्ष लागतात. आणि अशा अनेक आकाशगंगा विश्वात आहेत. हे ईश्वर यांना सांभाळणारा ईश्वर किती महाप्रचंड असला पाहिजे. तो अनंत आहे, इन्फानाइट आहे, तो फायनाइट झाला. सृष्टीची उत्क्रांती म्हणजे जो ईशतत्व, जे ईशतत्व इन्फानाइट आहे ते फायनाइट झालं. अनंत जो आहे तो शांत झाला आणि जीवाच्या रूपामध्ये अनेक अंशांमध्ये तो विभागला गेला. म्हणून तर आज गीता जयंती आहे. 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात आपला पत्ता, मी कुठे आहे ते म्हणतात, मम इमांशो जीवलोके. प्रत्येक जीवामध्ये अंश रूपाने मी राहिलेलो. भगवद्गीता खरंच या दृष्टिकोनातून जर वाचली, अप्रतिम आहे. श्री अरविंद म्हणतात की मला भगवद्गीतेचे प्रत्येक श्लोक मी जगलोय. मी फक्त वाचला नाही भगवद्गीता, मी अभ्यास नाही केला, तर मी भगवद्गीता जी आहे ती अनुभवली. ते म्हणतात आय लिव्ह गीता, आणि मला पुढचा मार्ग गीतेने दाखवला. श्री अरविंद म्हणतात तेव्हा अनंत शांत झाला आणि जीवांच्या रूपामध्ये अंश रूपाने आला. ममैमांशो जीवलोके, जीवभूत सनातन, असं भगवद्गीतेमध्ये
आपला ऍड्रेस भगवंतांनी सांगितलेला आहे. ईश्वराने काय केलं? अज्ञानाचं पांघरून घेऊन तो शक्ती बरोबर खेळू लागला. काय सुंदर वर्णन आहे. अशा अंगावरती रोमांच उभे राहतात. ईश्वराने अज्ञानाचं पांघरून घेतलं आणि शक्ती बरोबर तो खेळू लागला. हे ईशतत्व, हे ईश्वरी तत्व चेतनेच्या अत्युच्च टोकापासून जडापर्यंत खाली पाझरत आलं. एक एक शब्द त्याचे स्फुल्लिंग आहेत. ते खरंच आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करण्याचं सामर्थ्य त्या श्री अरविंदांच्या सावित्री मधल्या शब्दांमध्ये. त्यांच्या ऋतंबरा प्रज्ञेमध्ये भिजलेलं हे महाकाव्य याची प्रतीती ठाई ठाई आपल्याला येत राहते. तेव्हा ते ईशतत्व जे आहे ते चेतनेच्या अत्युच्च टोकापासून जडापर्यंत खाली पाझरत आलं आणि मानवाच्या हृदयामध्ये अनुरूपामध्ये बसलं. एवढं छोटस. त्या नारायण उपनिषद मला वाटतं 15-16 श्लोकांचा फक्त उपनिषद आहे आणि त्यात हे सगळं दिलेलं बरं. तस्य मध्ये सुशिरम सूक्ष्मम अनिर्योध्वा व्यवस्थितम तस्या शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्म स शिव स हरी सेंद्र सोक्षर परमस्वराट. नारायण उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे की तो कसा आहे अनुरूपात वसलेला इथे. ब्रह्म अनुरूपामध्ये वसलं इथे हृदयामध्ये. आणि अशा पद्धतीने अश्वपतीला साधनेच्या अत्युच्च टोकावरती हा आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आत्मसाक्षात्कार याचा अर्थ हे रिअलायझेशन त्याला झाले, सेल्फ रिअलायझेशन. आता तो अश्वपती स्वतः अश्वपतीच विश्वात्मक झालेला आहे. आता तो विश्वात पसरून गेलेला आहे. संपूर्ण विश्वामध्ये मीच व्यापून राहिलेलो आहे हे त्याला जाणवलंय. कोणाला? अश्वपतीला. श्री अरविंद अश्वपतीच्या दिव्य भूमिकेत आहेत आणि त्यामुळे आपल्याला आलेल्या आध्यात्मिक अनुभवाचं ते वर्णन करतायत. हे वर्णन करणं कठीण आहे, हे शब्दबद्ध करणं कठीण आहे, पण तरी ते करतायत. आता अश्वपतीला जाणवलंय की मीच विश्वात पसरलोय, संपूर्ण विश्वामध्ये व्यापून राहिलेलो मी आहे, या विश्वात साठवलेला मी आहे, असा अनुभव त्याला आला. यत्र तत्र सर्वत्र मीच पसरलेलो आहे. हा अनुभव म्हणजे ते विश्वात्मक झालेलं. अरविंद स्वतःच्या अनुभूतीचं वर्णन करतायत. या विश्वात पावसचे खूप मोठे योगी स्वामी स्वरूपानंद, पावसला जाऊन आम्ही जाऊन आलेलो. अतिशय सुंदर व्हायब्रेशन्स मिळतात ते. त्या स्वरूपानंदांच्या आश्रमात आम्ही 2 दिवस होतो आणि आपण जमलं तर खरंच सहल काढूया, पावसला जाऊया. तिथे जाऊन राहिलं हा स्वर्ग आहे. का ते आध्यात्मिक एवढा मोठा महापुरुष तिथे राहून गेलेला आहे. असा आश्रम आहे. आश्रमाच्या समोर आमराई आहे आणि त्या आमराईमध्ये त्या आंब्याच्या झाडाखाली बसून आम्ही ज्ञानेश्वरी वरती व्याख्यान आयोजित केली होती. तिथे फार मजा केली होती. असो, कधीतरी योग आला तर जाऊया. स्वामी स्वरूपानंदांनी या अवस्थेचं वर्णन केलेले. मी विश्वव्यापक झालो हे श्री अरविंदांना जाणवलंय. ही अनुभूती त्यांना आलेली आहे. अश्वपतीच्या माध्यमातून तिचं व्यक्तीकरण त्यांनी केलेलं आहे आणि या अवस्थेचं वर्णन स्वामी स्वरूपानंदांनी खूप सुंदर शब्दबद्ध केलेलं. स्वामीजी म्हणतात, स्वरूपी विश्वरूपे देखिले, स्वरूपी विश्वरूपे देखिले, विश्वरूपी स्वरूप सामाविले. आहा हा हा. विश्वरूपी स्वरूप, स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामाविले. असा असा अनुभव हा त्यांना आलेला आहे. विश्वातीत झालेले अश्वपती, विश्वातीत झालेला आहे. म्हणजेच मन आणि बुद्धीच्या पलीकडे गेलेला. हेच आरोहण आहे. साधनेच्या अनेक पायऱ्या इथे श्री अरविंदांनी वर्णन केलेलं की तुम्हाला असा अनुभव येईल, मग पुढे गेला की असं येईल. जसं प्रवास वर्णन एखादा करतो ना,
हे आपण नाशिकवरनं पुण्याला निघालो की मध्ये तुम्हाला सिन्नर लागेल, मग पुढे संगमनेर, मग पुढे नारायणगाव, मग पुढे राजगुरुनगर. हे असं श्री अरविंदांनी सावित्रीमध्ये सांगितलं. आध्यात्मिक आरोहणाच्या पायऱ्या, या सगळ्या पायऱ्यांचं इत्यंभूत वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि अगदी तशीच अनुभूती येते असे त्यांचा ठाम सांगितलेले आहे. मग त्या मनामध्ये सुद्धा विकसनाच्या 5 पायऱ्या ते सांगतात, 5-6 पायऱ्या. पहिलं भौतिक मन, फिजिकल माइंड, ही पहिली पायरी. दुसरं प्राणिक मन आहे, प्राणिक मन. व्हायटल माइंड. तिसरं तार्किक मन आहे, लॉजिकल माइंड. हे सगळे तिन्ही मनाचे जे प्रकार आहेत, हे खुजं मन आहे. त्याला ड्वार्फ असा शब्द श्री अरविंदांनी सावित्रीमध्ये वापरला. हे सगळे ड्वार्फ माइंड्स आहेत, हीनत्वाचे लक्षण आहेत. पहिलं काय? भौतिक मन, फिजिकल माइंड. दुसरं काय? प्राणिक मन, व्हायटल माइंड. तिसरं काय आहे? तार्किक मन, लॉजिकल माइंड. हे सगळी खुजी मन आहेत, क्षुद्र मन आहेत, ही ड्वार्फ माइंड्स. यानंतर याच्या पलीकडे उच्च मन आहे, हायर माइंड. मग ते आहे प्रकाशित मन, इल्युमिनेटेड माइंड. त्याच्यानंतर प्रेरणात्मक मन, त्याच्यानंतर उच्च मन. या सगळ्या विशाल मनाच्या पायऱ्या. आणि या सगळ्या म्हणजे खुज्या मनाच्या 3 पायऱ्या, त्यानंतर विशाल मनाच्या 3 पायऱ्या, प्रकाशित मन, प्रेरणात्मक मन आणि त्यानंतर उच्च मन. आणि या सगळ्या पार गेल्यानंतर मनाच्या पलीकडे एक शून्य अवस्था आहे, ज्या वेळेला माइंड नो माइंड होतं, मनच निघून जातं आणि अशी शून्य अवस्था आहे. आता अश्वपती साधना करत करत तिथपर्यंत गेलेला आहे. खुज्या मनाच्या सगळ्या पायऱ्या त्यांनी ओलांडल्या. म्हणजे ते भौतिक मन असेल, फिजिकल माइंड, प्राणिक मन असेल, त्यानंतर तार्किक मन असेल ते, त्यानंतर विशाल मनाच्या पण सगळ्या पायऱ्या, प्रकाशित मन, प्रेरणात्मक मन, उच्च मन. आणि या सगळ्यांच्या पलीकडे जेव्हा मनबुद्धीच्या पलीकडे तो गेलाय तेव्हा शून्यावस्था येते आणि त्या शून्यावस्थेमध्ये अश्वपती उभा आहे. केवढं मोठं आरोहण त्याने केलेलं आहे, उत्क्रांती झालेली. आणि या ठिकाणी एक विलक्षण अनुभव येतो शून्यावस्थेत गेल्यानंतर. या ठिकाणी जेव्हा साधक जाऊन पोचतो, श्री अरविंद म्हणतात अश्वपतीच्या माध्यमातून या ठिकाणी एक विलक्षण अनुभूती येते. काय अनुभूती येते? ते म्हणतात या ठिकाणी अनेक जगत दिसतात. श्री माताजींनी सुद्धा याचं वर्णन त्यांच्या अनुभूतीच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. अनेक जगत दिसतात, अनेक जगत. आपल्याला त्या योगशास्त्रामध्ये अभ्यास करताना नाही का, पृथ्वीच्या वरती 7 भुवन आहेत, पृथ्वीच्या खाली 7 भुवन आहेत, पण ते सूक्ष्म आहे, आपल्याला दिसत नाही. ते वरती भू, भुवहा, महा, जनहा, तपहा, सत्यम. भू, भुवहा, स्वहा, महा, जनहा, तपहा, सत्यम. अशी 7 भुवन आहेत वर आणि खाली 7 आहेत. अतल, वितल, नितल, सुतल, तलातल, रसातल आणि पाताल. हे सगळे सूक्ष्म लोक आहेत. आपल्याला जे दिसतं त्याला म्हणतात स्थूल. ज्ञानेंद्रियांच्या कक्षेमध्ये जे येतं त्याला स्थूल म्हणतात आणि ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत जे येत नाही त्याला सूक्ष्म म्हणतात. आता खरोखर काही जण विज्ञानाचे अभ्यास करण्यानंतर नाही नाही हे सगळं खोटं आहे बरं का, स्थूल सूक्ष्म सगळं काय काय. सूक्ष्म म्हणजे काय? अहो अशा अनेक गोष्टी विश्वामध्ये आहेत ज्या तुमच्या ज्ञानेंद्रियांच्या कक्षेमध्ये येत नाहीत. आणि हे ते आधुनिक विज्ञान मानत नाही. म्हणून मी गमतीने नेहमी असं म्हणत असतो की हे जे आधुनिक वैज्ञानिक आहे ते बालवाडीत आहे, अजून खेळताय बिचारे, त्यांना काही सापडलेलं नाही. थोडेफार शोध लागलेत 2-4, मान्य करतो, नमस्कार आहे त्यांना, पण त्याच्या पलीकडे काही सापडलेलं नाही. आमचे ऋषी हे अंतर्मनाचे वैज्ञानिक होते.
आणि त्यामुळे ते मनबुद्धीच्या पलीकडे गेले आणि सूक्ष्म तत्वांचा शोध लावला. आधुनिक विज्ञानाच्या कक्षेत हे येणारच नाहीये. स्थूल काय, सूक्ष्म काय. एकदा एक विद्यार्थी गुरुजींकडे, त्याच्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला की काय हो, आपण नैवेद्य देवाला का दाखवतो? तो खरंच खातो का? जर त्याने खाल्ला असता तर आपण दाखवलाच नसता. कारण जर देव नैवेद्य खात असेल तर तो कमी झाला पाहिजे, है की नाही? काहीतरी पोळी एक वाढली तर चतकोर तर कमी झाली पाहिजे, भात कमी झाला पाहिजे. नैवेद्य आपण देवाच्या पुढे ठेवतो, तो जर खातो या श्रद्धेने आपण ठेवतो, तर मग तो कमी का होत नाही? मग तो कमी कमी होत नाही तर आपण ठेवतो का? हा त्या विद्यार्थ्याने गुरूंना प्रश्न विचारला. हे खरं आपल्याला हा प्रश्न पडतो. तेव्हा गुरूंनी उत्तर दिलं की अरे, आपण स्थूल रूपामध्ये नैवेद्य ठेवतो आणि ईश्वर सूक्ष्म रूपात त्याचं सेवन करतो. आपण स्थूल रूपामध्ये ईश्वराच्या समोर नैवेद्य ठेवतो आणि तो सूक्ष्म रूपात त्याचं सेवन करतो. विद्यार्थी म्हणाला, मला हे काही कळत नाही, सूक्ष्म काय स्थूल काय, जाऊ दे म्हणे, नंतर कधीतरी सांग. असं कर, एक उपनिषदातला शांती मंत्र आहे, हा बघ, ईशावास्य उपनिषदात दिलेला आहे. कोणता मंत्र? ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपण म्हणतो नाही का तो, की हे ईश्वरा तू मोठं पूर्ण आहे, मी छोटं पूर्ण आहे. आणि त्या मोठ्या पूर्णातून छोटं पूर्ण तात्पुरतं बाजूला झालं, तेव्हा उरलेलं सुद्धा पूर्णच आहे आणि जे बाजूला झालं ते सुद्धा पूर्णच. काय सुंदर हा मंत्र आहे. तर हा ईशावास्योपनिषदातला मंत्र आहे, शांती मंत्र. तर गुरुजी म्हणतात हे पुस्तक घे आणि हा पाठ कर, उद्या दुपारी मला म्हणून दाखव, कंठस्थ कर. चालेल, गेला तो. दुसऱ्या दिवशी ते पुस्तक मिटून घेऊन आला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी पाठ केला, म्हणून दाखव. त्याने म्हणून दाखवलं, ओम पूर्णमद पूर्णमिदम. गुरुजी म्हणाले, नाही, अहो हाच आहे श्लोक, हे बघा पुस्तक. त्यांनी परत म्हणून दाखवला. मी म्हंटल ते बरोबर आहे, हे पुस्तक बघा. मग गुरुजी म्हणाले, हा मंत्र जर तू म्हंटला तर तो तुझ्या बुद्धीत आला, आला की नाही? आला. मग या पुस्तकातनं गेला का तो? या पुस्तकातनं तर नाही गेला, जायला पाहिजे. जर तो मंत्र तुझ्या बुद्धीमध्ये आला तर तो त्या पुस्तकातनं कमी व्हायला पाहिजे, नाहीसा व्हायला पाहिजे. नाही झाला. मग गुरुजी त्या विद्यार्थ्याला कळे ना काय उत्तर द्यावं. मग गुरुजी म्हणतात, हे बघ, त्या पुस्तकात तो मंत्र जो लिहिलेला आहे ते स्थूल रूप आहे आणि आता तुझ्या बुद्धीमध्ये तो आलाय, तुझ्या स्मरणामध्ये तो आलाय, ते सूक्ष्म रूप. नैवेद्य आपण स्थूल रूपात अर्पण करायचा असतो आणि ईश्वर त्याचं सूक्ष्म रूपात सेवन करतो. हे आजच्या आधुनिक विज्ञानाला हे कळणार नाही, कारण ते बालवाडीत आहे अजून, त्यांना खूप शिकायचंय पुढे. आपले ऋषीमुनी हे पिंड ब्रह्मांडाच्या पलीकडे गेलेले होते, एवढी नजर त्यांची विस्तृत होती आणि त्यामुळे तिथपर्यंत यायला त्यांना हजारो जन्म वैज्ञानिकांना घ्यावे लागतील. हे इथे मी वैज्ञानिकांना कमी लेखत नाही, मी तर नमस्कार करतो त्यांना, पण आमच्या ऋषीपुढींच्या पुढे पुढे त्यांनी बोलू नये. असो, तेव्हा अशा पद्धतीने शून्यावस्था ही सूक्ष्म अवस्था आहे. मी सूक्ष्म म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांग. श्री अरविंदांनी या अवस्थेचं वर्णन केलेले, ही अवस्था डोळ्याने दिसणार नाही, कानाने ऐकू येणार नाही, नाकाला वास येणार नाही या अवस्थेचा, तोंडाला चव कळणार, ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत ही अवस्था नाही. ही सूक्ष्म अवस्था आहे आणि साधना करत गेलो तर या अवस्थेपर्यंत, शून्य अवस्थेपर्यंत जाता येतं आणि तिथे विलक्षण अनुभूती अशी येते की त्यांना त्या सगळ्या भुवनांचं दिसतात, ती सगळी जगत दिसतात. जगन्नाथाचा रथ त्यांना दिसतो, एका लाटेवर दुसरी लाट, जशी समुद्र किनाऱ्यावर बसल्यावर एका लाटेवर दुसरी लाट, दुसरीवर तिसरी, तसं एका जगतावर अनेक जगत त्यांना दिसायला लागतात. अनेक भुवन, अनेक लोक त्याला सूक्ष्म रूपात दिसतात, खाली वर, काही दिशा नाही, काही नाही, काही नाही. श्री अरविंदांनी आपल्या साधनेच्या
या अवस्थेमध्ये असताना हे दृश्य बघितलं. हा अनुभव श्री माताजींना सुद्धा पुढे काही अनेक वर्षांनी आलेला आहे. त्याने तो आपल्या शिष्यांना सांगितलेला. त्यामुळे अतिमानसाकडे प्रवास त्यांचा सुरू झालेला आहे. हे दृश्य त्याने अनुभवलं. त्याच्या एक एक पायऱ्या चढत अश्वपती चाललेला आहे. उच्च मन, प्रकाशित मन, प्रेरणात्मक मन, मग त्या या मनाच्या सगळ्या खुजमन झालं, विशाल मनाच्या पायऱ्या झाल्या. आता पुढे अधिमानस आहे आणि मग पुढे अतिमानस आहे, सुपर माइंड, आणि त्याच्या पुढे सच्चित आनंद स्वरूप. असा हा विलक्षण प्रवास. म्हणजे सगळ्या मनाच्या पायऱ्या संपल्या की मग अधिमानस आहे. आधी अधिमानसाच्या पुढे अतिमानस आहे आणि अतिमानसाच्या पुढे सच्चितानंद स्वरूप आहे. सच्चितानंद स्वरूप ही चेतनेची उत्क्रांती आहे. ही अत्यंत सौंदर्यपूर्ण आहे असं श्री अरविंद म्हणतात. आणि या चेतनेची उत्क्रांती ही सगळी मनुष्याला साध्य होऊ शकते. सर्वप्रथम आपण जर बघितलं तर चेतनेची उत्क्रांती जी होते ती जड जगतापासून सूक्ष्म जगतामध्ये होते आणि सूक्ष्म जगतापासून ईश तत्वाकडे होते. चेतनेची उत्क्रांती म्हणजे सुरुवातीला जड तत्व सगळ्यात खाली आपण जर बघितलं तर डोंगर, दऱ्या, ही सगळी आजूबाजूला पसरलेली सृष्टी हे जड तत्व आहे. आपल्या आजूबाजूला पसरलेले दगड धोंडे हे जड तत्व आहे, पण हा चेतनेचा आविष्कार आहे. मी माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो, खरं सांगितला नाही पाहिजे पण राहवत नाही म्हणून सांगतो की एक साधारण 15-20 वर्ष झाले असावेत. अरविंदांचं पूर्ण योग मी वाचत होतो. माझ्या क्लासवरती मी बसलेलो होतो एकांतात. रात्रीचे 12-12:30 काहीतरी वाजला असेल आणि एकदम शांत आणि ते वाचत होतो. त्यावेळेला श्री अरविंदांनी असं लिहिलंय पूर्ण योगामध्ये की रस्त्याच्या कडेला पडलेला दगड हा सुद्धा आदिमायेचा आविष्कार आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला दगड सुद्धा आदिमायेचाच आविष्कार आहे. आणि हे जेव्हा वाचलं त्यावेळेला तो वेग मला सहन झाला. ते पुस्तक मी उलट ठेवलं, त्या तिरमिरीमध्ये उठलो आणि गोदरेजचं कपाट आहे त्याच्यात पुस्तकं ठेवलेले क्लासच्या हॉलमध्ये. तर मी गेलो तिथे आणि त्याला हात लावला तर मला जोरदार विजेचा धक्का बसला. इतका जोरात की मी मागे ढकलला गेलो. मला काही कळेच ना काय झालं. पुन्हा येऊन खुर्चीवर बसलो, पुन्हा ते वाचायला लागलो आणि असं थोड्या थोड्या वेळाने 3दा घडलं की त्या कपाटाच्या याला स्पर्श केला की विजेचा धक्का बसायचा. मी आजूबाजूला बघितलं कुठे वायर शॉर्ट वगैरे झालं, काही नाही. त्यानंतर हा अनुभव पुन्हा कधीच आला नाही. रस्त्याच्या कडेला पडलेला दगड सुद्धा आदिमायेचाच आविष्कार आहे. त्यामुळे तो सुद्धा चेतनेचा आविष्कार आहे. ती सगळ्यात निम्न चेतना आहे. हे दगड धोंडे आजूबाजूचे खाचखळगे हे सृष्टीमध्ये कोट्यवधी वर्ष होते पडलेले. चेतनेचा सगळ्यात निम्न स्तर. आणि मग नंतर अचानक एका दगडावरती चेतनेचा एक कोंब फुटला. चेतनेचा एक कोंब फुटला. जडावरती प्राणाचं रोपण झालं. काय सुंदर शब्द आहेत बघा. जडावरती प्राणाचं रोपण झालं आणि वनस्पती फुलल्या. वनस्पती या अर्धचेतन चेतनेमध्ये उत्क्रांती झालेली. सुरुवातीला कशी होती? निम्न चेतना आहे, जड, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देणारं जड तत्व. तो चेतनेचा सगळ्यात निम्न स्तर आहे, कारण त्यात काही प्रतिसादच नाहीये, पण तो चेतनेचा स्तर आहे. आणि मग कधीतरी त्यातून चेतनेचं आरोहण होतं कोट्यवधी वर्षांनी आणि प्राणाचा रोपण झालं आणि वनस्पतीचा पहिला कोंब फुटला. ही उत्क्रांती आहे की वनस्पती फुलल्या. जडावरती प्राणाचं रोपण झालं, वनस्पती फुलल्या.
वनस्पती या अर्धचेतनेमध्ये येतात. अर्धचेतना हे इथे पहिल्यांदा जड चेतन होतं, आता अर्धचेतन झालं. ही उत्क्रांती आहे. मग ते अर्धचेतन सुद्धा कोट्यवधी वर्ष निघून गेले, फक्त वनस्पती होत्या. दगडधोंडे आणि वनस्पती या सृष्टीत. मग त्यापासून एकपेशीय सजीव तयार झाले. चेतना आणखी विकसित झाली, एकपेशीय सजीव तयार झाले. हा बरोबर आहे, दर्शनामध्ये आहे सांगितलं. आणि त्यानंतर तिथून उत्क्रांती होत 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 आपण आजपर्यंतच्या मनुष्यापर्यंत आलो. हे उच्च प्राणाचं विकसन, हे प्राणाचं विकसन झालेलं आहे. श्री अरविंद म्हणतात मोठमोठ्याले पशु पक्षी जनावर हे सगळे निर्माण झाले. आवेग, आकांक्षा, कल्पना त्यांच्यात निर्माण झाल्या. अनेक शृंखलाबद्ध उत्क्रांती झाली. या उत्क्रांती या सृष्टीचा विकास झाला. याला याला खूप अब्जावधी वर्ष लागली. श्री अरविंद याला डिसेंट ऑफ नाईट असं म्हणतात. डिसेंट ऑफ नाईट, अंधार आणि प्रकाशावरती मात केली. ही उत्क्रांती कशाचं प्रतीक आहे? नाही तर झालीच नसते ही उत्क्रांती. जडापासून मनुष्यत्वापर्यंत उत्क्रांती झालेली. ही उत्क्रांती कशाचं प्रतीक आहे? अज्ञानावरती प्रकाशाने मात केली. अज्ञानाने ज्ञानावरती मात केलेली. कपटाने भरलेल्या, दुष्कृत्याने भरलेल्या या जगामध्ये सत्याचा विजय झालेला आहे. आणि त्यामुळे अश्वपती तिथून पुढे चाललेला आहे. मनुष्य निर्माण झाला, उत्क्रांती झाली. पण मग त्या मनुष्याचं जीवन आज कसं आहे ते पण अश्वपतीला दिसतं. आज कसं आहे त्या मनुष्याचं जीवन? कपटाने भरलेलं, दुष्कृत्याने भरलेलं. असं एकही पातक नाही की जे मनुष्य करत नाही. मी सांगितलं तुम्हाला काल की वर्तमानपत्र उघडून बघा, सगळ्या प्रकारची पातकं मनुष्य करतो आहे. तर त्याच्यामुळे मनुष्यापर्यंत उत्क्रांती झाली चेतनेची, हे मान्य आहे. खरोखर म्हणजे हा अनुभव येऊ शकतो. तर ही उत्क्रांती झाली मनुष्यत्वापर्यंत, परंतु या मनुष्याचं जीवन कपटाने भरलेलं आहे, दुष्कृत्याने भरलेलं आहे. फसवणूक हा त्याचा स्थायी भाव झालेला आहे. जास्तीत जास्त बुद्धिमान माणूस जास्तीत जास्त फसवतोय. माझ्या बुद्धिमत्तेचा वापर मी दुसऱ्याला फसवण्यासाठी करेन. आणि म्हणून आज अनेक इंटेलेक्च्युअल सोसायटीमध्ये दिसतात, पण ते फसवत आहे. डॉक्टर, MD, MS झालेले सगळेच असे आहेत असं मला म्हणायचं नाही, पण किती मोठ्या प्रमाणावरती लूट चालू आहे, लोकांना कळत नाही. गरज नसताना ऑपरेशन, गरज नसताना सगळ्या तपासण्या, कारण त्यांना टार्गेट दिलेलं आहे मोठमोठ्या हॉस्पिटल्सला की इतके जणांना ऑपरेशन केलंच पाहिजे, नाही केलं तर फायरिंग. आणि त्यात आपण अडकत चाललोय. सामान्य माणसाला हे कळत नाही. तेव्हा माझे गुरु राजीवभाई दीक्षित हे तर नेहमी सांगायचे की तुम्ही स्वतः डॉक्टर बना, हे शरीराचा अभ्यास करा, बी ए डॉक्टर. हे सगळे असे आहेत असं मी पुन्हा सांगतो असं मला मुळीच म्हणायचं नाही. फार थोडे बोटावर मोजण्या इतके चांगले असतील, पण बाकीचे आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग फसवण्यासाठी करतात. मला तर असं वाटतं की हे हॉस्पिटल नाहीये, ह्या छळ छावण्या, छळ छावण्या, टॉर्चर रूम्स. माझं व्यक्तिगत मत आहे. तेव्हा अशा पद्धतीने बुद्धिमत्तेचा उपयोग हा दुसऱ्याच्या फसवणुकीसाठी केला जातो. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. हा मनुष्याचा, या उत्क्रांत झालेल्या मनुष्याचा स्थायी भाव आहे, बनलाय. हे अश्वपतीला दिसलं. तो तिथून पुढे निघाला, तिथून पुढे निघाला. ती सगळी मनाची राज्य बघत 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 बघत, उच्च मनाची राज्य, त्याच्या देवता बघत बघत तो पुढे चाललेला आहे. त्याला उच्च मनाची राज्य सुद्धा त्याने बघितलेली. त्याला श्री अरविंदांनी शब्द वापरलाय, किंगडम ऑफ ग्रेटर माइंड्स. ही सगळी त्याने बघितलेली. अश्वपतीच्या साधनेची पुढची पायरी त्याला प्रकाश, आनंद आणि सामर्थ्य पृथ्वीवरती आणायचंय.
तिथपर्यंत तो जाऊन पोहोचतो. ते स्वप्न तो स्वतः अनुभवतोय. अशा स्थितीत आता हे सगळं बघितलं त्याने. ही सगळी मनाची राज्य ओलांडून तो पुढे गेला. हा सगळा मनुष्याच्या उत्क्रांतीचा प्रवास बघितलाय आणि सद्यस्थिती पण त्याच्या लक्षात आलेली आहे. आणि आता पुढे मात्र जगन्मातेपर्यंत तो जेव्हा पोहोचला तेव्हा जगन्मातेचं दर्शन त्याला घडलेलं आहे. ईश्वरी अस्तित्वाचं विलक्षण दर्शन त्याला झालेलं आहे. तो जगन्मातेच्या समोर गेलाय आणि जगन्मातेला तो सांगतो की मला हे बदलायचं. ही जी मनुष्याची स्थिती इतकी दयनीय झालेली आहे, निष्प्रभ झालेला आहे. वास्तविक उत्क्रांतीच्या अगदी पुढच्या टोकावरती मनुष्य आहे, पण त्याची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे, कपटाने भरलेली, दुष्कृत्यांनी भरलेली, असहाय्यता, क्षुद्रता, दीनता, लाचारी हा जिचा स्थायी भाव आहे असा मनुष्य आहे. मला ही परिस्थिती बदलायची आहे. मला संपूर्ण मानव जातीमध्ये परिवर्तन करायचं. अश्वपती जगन्मातेला हे सांगतो की मला संपूर्ण मानव जातीमध्ये परिवर्तन करायचं. तेव्हा जगन्माता त्याला उत्तर देते की अरे ठीक आहे, तुझी इच्छा आहे, ही चांगली इच्छा आहे, तुला पृथ्वीवरती स्वर्ग आणायचा आहे, पण तुला माहितीये का पृथ्वी त्यासाठी अजून तयार नाही. पृथ्वी त्यासाठी अजून तयार नाही. अशा अविकसित अवस्थेमध्ये ही जर ईश्वराची उच्च चेतना तू पृथ्वीवरती नेली तर पृथ्वी भंग पावेल, पृथ्वीचा नाश होईल, सगळी मानवता नष्ट होईल. कारण ही साधी नाहीये. ईश्वराची अतिउच्च चेतना ही धारण करणं इतकं सोपं काम नाहीये. तिला पृथ्वीवरती नेण्याच्या गोष्टी तू करतोस ईश्वराच्या उच्च चेतनेला. तुला माहितीये का पृथ्वी अजून तयार नाहीये. या ईश्वराच्या उच्च चेतनेला जर पृथ्वीवरती नेलं तर पृथ्वी तयार नाहीये, अविकसित आहे ती, त्यामुळे पृथ्वी नष्ट होईल. मानवता पृथ्वी भंग पावेल, मानवता नष्ट होईल. तेव्हा तो सांगतो जगन्मातेकडे प्रार्थना करतो, याचना करतो. अश्वपती तो म्हणतो आई मला माझी मुक्ती नकोय, ती तर मिळाली, आता मी तुझ्या समोर आलोय, हीच मुक्ती, हाच मोक्ष आहे, हा मला नकोय. मला सांग की पृथ्वी ही तुझीच निर्मिती आहे की नाही, मानवता हे तुझं मूल आहे की नाही. मग त्या मुलाला प्रकाश, आनंद, सामर्थ्य, तुझा प्रकाश, तुझा आनंद, तुझं सामर्थ्य यापासून तू तुझ्या मुलाला वंचित का ठेवतेस. अत्यंत दुःखाने अश्वपती जगन्मातेकडे प्रार्थना करतोय, याचना करतोय की आई पृथ्वी ही तुझीच निर्मिती आहे, मानवता हे तुझंच मूल आहे. मग या तुझ्या मुलाला तू तुझ्या दिव्य प्रकाशापासून, तुझ्या दिव्य आनंदापासून, तुझ्या दिव्य सामर्थ्यापासून वंचित का ठेवते. म्हणून हे ईश्वरी तत्वा, तुझा प्रकाश, तुझा आनंद, तुझं दिव्य सामर्थ्य हे सर्व मी पृथ्वीवर नेणारच. मी हे पृथ्वीवर नेण्यासाठीच आलेलो आहे. तेव्हा जगन्माता त्याला सांगते अरे तू जरा इथपर्यंत आलेला आहे, अत्यंत कठोर आध्यात्मिक साधना करून तू इथे आलेला आहे, मान्य आहे, पण जरा मागे वळून तर बघ, इथे तू एकटाच आहे, तुझ्या बरोबर कोणीच नाहीये. कोणालाच असं वाटत नाहीये की मला माझं आरोहण झालं पाहिजे. तुलाच एकट्याला वाटतंय. तू इथे एकटा आहे, यू आर अलोन. तुझ्या बरोबर कोणी नाहीये, तू एकटाच आहेस. मागे वळून बघ, तुझे सहप्रवासी कोणीच नाहीयेत. त्यामुळे मी तुला सांगते ते लक्षात घे की मानव अजून तयार झालेला नाही. मानव अजून तयार झालेला नाही. परंतु अश्वपती मात्र आपला हट्ट सोडत नाहीये. अश्वपती आपला हट्ट सोडायला तयार नाही. तो वारंवार तीच प्रार्थना करतो जगन्मातेकडे की मानवता हे तुझं मूल आहे, पृथ्वी तुझी निर्मिती आहे, तू तुझा दिव्य प्रकाश, तुझा दिव्य आनंद आणि तुझं दिव्य सामर्थ्य याच्यापासून त्याला का वंचित ठेवतेस. तेव्हा आई तुला अशक्य काय, तू स्वतः ये,
मला माहितीये हे कठीण आहे, हे अत्यंत अवघड आहे, मानवता अजून तयार नाहीये, हे सगळं मला माहितीये. इन स्पाइट ऑफ दॅट जगन्मातेला अश्वपती सांगतोय की आई तू स्वतः ये, तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने आणि तुझ्या सहाय्याने हे शक्य होईल. मानवतेचं ऊर्ध्वारोहण होईलच. जगन्मातेला हट्ट करून अश्वपती सांगतोय की जगन्माता आई तू जर आलीस तर तुझ्या दिव्य येण्यामुळे तुझा प्रकाश, आनंद, सामर्थ्य हे मानवतेला मिळेल आणि संपूर्ण मानवतेचं ऊर्ध्वारोहण होईल. आता हे बराच काळ झालेलं आणि मग शेवटी जगन्माता तथास्तु म्हणते. ते म्हणते ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, मी तुझ्या पोटी जन्म घेईल. जगन्मातेने त्याला आश्वासन दिलेलं आहे की मी तुझ्या पोटी जन्म घेईल आणि मानवतेचं ऊर्ध्वारोहण करेल. आणि अत्यंत संतुष्ट होऊन अश्वपती परत यायला निघालेला आहे. आता मग उद्या आपण बघूया सावित्रीचा जन्म होतो आणि मग पुढे सत्यवानाचा मृत्यू होतो आणि काय होतं. उद्या थोडं अधिक 10-15 मिनिटं जास्त घेऊया आपण. तेव्हा उद्या याच वेळेला म्हणजे 8 वाजता आपण पुन्हा हे आख्यान जे आहे ते पुढे नेऊया. तर इथे मी थांबतो. हरिओम. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती.